नमस्कार, माझ्याबरोबरती आहेत आमच्या बे एरियाचे लाडके कलाकार श्री महेश काळे. सो महेश, BMM तुम्हाला नवीन नाही, पण हे इथे होतं आहे. तुम्ही बे एरियामधले आहात. सो बे एरियामधल्या BMM मध्ये आज तुम्ही सांगता केली अधिवेशनाची. तुमचा अनुभव काय होता आणि तुम्हाला लोकांचं प्रेम तर आहे, जे आम्ही सगळ्यांनी आतमध्ये अगदी काय पण म्हणतो ना, इतक्या अंगावरती काटे आले अशा प्रकारे आम्ही ते प्रेम अनुभवलं आणि तुम्ही ती अनुभूती आम्हाला नेहमी देता. सो तुमचा अनुभव काय? खूपच छान अनुभव, विलक्षण. जेव्हा इतका मोठ्या संख्येने जनसमुदाय विठ्ठल नामाचा जपतो, ते सुद्धा पाश्चात्य देशामध्ये, तर ते मला असं वाटतं की तो अनुभव साधारण वारी कशी असेल, ज्यांनी अनुभवली नाहीये त्यांना कदाचित थोडंसं त्याच्याबद्दल अनुभव मिळू शकतो. बे एरियामध्ये 25 वर्षापूर्वी अधिवेशन झालं असं म्हणतात, पण मी तेव्हा अमेरिकेत आलो नव्हतो, त्यामुळे माझं हे बे एरियातलं पहिलं अधिवेशन. त्यामुळे विशेष वाटतं जरा, कारण आपल्या लोकांनी आपल्याकडे केलेलं कन्व्हेन्शन, त्याच्यात खूप मजा आली. समारोपाचा कार्यक्रम आम्हाला पण ऐकायला खूप खूप मजा आली. आणि तुम्ही ऍक्च्युली BMM 2024च्या सल्लागार समितीमध्ये जो कार्यक्रम स्थानिक कलाकार आणि बाहेरचे आले, म्हणजे भारतामधले आले. सो ह्या सगळ्या कलाकारांचे तुम्ही ओळखता सगळ्यांना, पण तुम्ही गौर गोपालदास यांना तुम्हाला भेटायचं, गोविंदगिरी महाराजांना तुम्हाला भेटायचं. सो ह्या अशा अधिवेशनामधून तुम्हाला अजून कोणी भेटायला मिळालं का? मला गावस्करांना भेटायला मिळते, माझ्या गाण्याला होते. अरे वा. आणि छान ऐकलं त्यांनी. त्याच्या पूर्वी सुद्धा त्यांना भेटायला मिळालं. प्रोग्राम सुरू व्हायच्या खूप छान बोलले. अजय अतुल भेटले, बापुलकीने भेटले, छान बोलले. गौरगोपालदासांना मागे भेटलो होतो, त्यानंतर तेही प्रवास करत असतात, मी करत असतो, त्यामुळे जितकी व्हायला हवी तितकी होत नाही भेट. घरी येतो म्हणाले, घरी वाट बघणार त्यांची मी. खूप छान हे तर भेटले. राहुल, पियू, सगळे किती नाव घेऊ. सारंग भेटला, भाईचे सगळे, अमित मानसी भेटले, संजू दादा भेटला, शिवताई भेटल्या. एक कलाकारांची मांदेआळी म्हणतो तशी इथे होती, कारण 11 प्रेक्षकगृहांमध्ये कार्यक्रम चालू होते, त्यामुळे तुम्ही अंदाज करू शकता की 3 दिवसाचा हा समारंभ आहे, तर किती लोक आले असतील. त्याच्याबरोबर स्थानिक कलाकार मी मुद्दाम आवर्जून गेलो होतो. मधुवंती भिडे यांनी केलेला, मनोज तावणकर वगैरे सगळं त्यात जाऊन आलो. मलखाम जायचा प्रयत्न केला, पण मी जाईपर्यंत संपला. खूप छान वाटलं. एकंदर वेगवेगळ्या विषयांचे, मी एका ठिकाणी बिझनेस कॉन्फरन्सेस चालले होते, एका ठिकाणी संस्कृतीचे कार्यक्रम चालले होते, एका ठिकाणी काही आरोग्याच्या गोष्टी चालल्या होत्या. इथे स्टॉल्सही खूप आहेत. मला इतकं आरामात फिरायला मिळत नाही एरवी, त्यामुळे मी फिरून घेतलं 2 दिवसात. असं वाटतं तुम्हाला तुमच्या भोवती जमलेली गर्दी म्हणजे? पण तुम्ही जेव्हा अशा जेव्हा स्पेशली BMM मध्ये तुम्ही त्यावेळेला जेव्हा ही सगळी लोक आली, ते प्रेक्षक जे आले पूर्ण कार्यक्रम, सो त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता, किंवा जे कार्यकर्ते ज्यांनी 2 वर्ष काम केलं BMM कन्व्हेन्शनसाठी, मी मगाशी म्हटलं तसं नकटीच्या लग्नामध्ये विघ्न येतात, परंतु ते जसं पार पडतं तसं ते आता पडलेलं आहे. आणि त्या लग्नाला जी लोक येतात ते नुसत्या अक्षता टाकण्यापुरते येत नाही, त्या अक्षता स्वरूपी जो आशीर्वाद असतो तो त्या दाम्पत्याला द्यायला येतो. तसंच आपल्या संस्कृती करता ही सगळी लोक आली. आम्ही निमित्त मात्र आहोत. माझ्या गाण्याला लोक आले असतील, पण ती आली होती विठ्ठलाचा गजर मी करणार होतो, म्हणून माझ्या समवेत ती मंडळी आली होती. खूप छान वाटलं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रोफेशनल कुणीच नाही यातलं. इतक्या मोठ्या प्रमाणावरती आयोजन करणं सोपी गोष्ट नाही. त्यामुळे आपलं घरातली नोकरी सगळं सांभाळून इतका मोठा जगन्नाथाचा रथ त्यांनी पेरणं, त्यामुळे मला खूप कौतुक वाटतं. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.